काय सारंग ओळखलंस का? बाप बोलतोय मी. एक गोष्ट तुला सांगायची आहे. काय आपल्या जिल्ह्यामध्ये 12 वर्तमानपत्र आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 7 न्यूज चॅनल्स. कुठेही बातमी चालली नाही रे. एकाही ठिकाणी बातमी दाखवली नाही, आहे की नाही? गंमत. तुम्ही दोघांनी मिळून जो काही कट रचला होतात ना, तो एका फोन कॉल मध्ये उद्ध्वस्त केला मी. तो अजून ना तुझ्या बापाला ओळखलेलं नाहीयेस बाळा. मी फक्त बातमीने माणूस पण गायब करू शकतो. म्हणून मला लोक घाबरतात. रावसाहेब नगरकरांबरोबर पंगा घेतला की आपण तोंडावर पटणार हे लोकांना माहित असतं. काय मुक्ता, कसं वाटतंय? अजिबात खचून जायचं नाही, नाराज तर अजिबात व्हायचं नाही. ही तर सुरुवात आहे. अजून मोठमोठे धक्के देणार आहे मी तुम्हाला. नाही नाही, खचायचं निराश व्हायचं मला कधीच जमलं नाही. तुमच्या वागणुकीमुळे हा अजिबात त्रास होत नाही. तुम्ही समजत असला तरी मी तुमची विरोधक नाही. माझ्या घरातली शांती जो माणूस भंग करतो, माझा अपमान जो करतो, तो माझा विरोधकच असतो. पण मी विरोधकांचे काय हाल करतो ते तुम्ही आता बघालच. दादा, तुमचं कामात लक्ष लागू नये म्हणून ती तुम्हाला चिथवण्याचा प्रयत्न करते. जाऊ द्या, तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. हिच्याकडे पाहायला मी आहेच. तुझी तर मी चांगलीच चिरवणार. रेणुका, नीट बोल तिच्याशी. तू बोलूच नकोस माझ्याशी. तुझं आणि माझं नातं कधीच मेले. गायत्री, बाळा तू आज चल. मी आहे ना. देवा देवा, या घरातली शांती भंग पावली रे बाबा. देवी आई, माझ्या सारंग बाळाला शहाणं कर ग. नाही पाहत मला, नाही. कसं समजावून सांगू मी हिला? हो, कसं म्हणजे? जाऊन बोलून समजावा त्यांना. बोलून? वय, त्यांच्याकडे जा, बोला त्यांच्याशी. त्या म्हणाल्या म्हणून असं नातं मरत असतं काय? आणि बहीण भावाचं नातं आहे, लय वेगळं असतं. जेवढी माया तेवढा राग. आपल्याला नाती तोडायची नाही, जोडायची आहे. जा, बोलून त्यांची समजूत घाला. हो. तिच्याशी पण बोललं पाहिजे. रेणुका, इथे कशाला आलायस? आलो नाहीये. तुझ्यावरचं प्रेम मला इथे घेऊन आलंय. हे बघ, मी तुझा राग समजू शकतो. शेवटी आपला जीव ज्याच्यावर सगळ्यात जास्त असतो ना, आपण राग त्याच्यावरच धरतो. रेणुका, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. आणि आता मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. असं घाबरून नाही चालणार. मला माहित आहे
तू लय हळवी आहेस, तुला भीती पण लय वाटते. तू जेवढी घाबरशील तेवढंच त्यात गुदमरून जाशील गायत्रीतही. आता हे ताई कुठून काढलंस? तूच म्हणालीस ना मी तुझ्या लहान बहिणीसारखी आहे. तुझ्यामुळे मला मोठी बहीण पण मिळाली आहे आणि वहिनी पण. अरे तुम्ही काय हे झालात का, वेड्या झालात? मग ते आता चालू द्या. मुक्ता, तूच भक्कम बनवू शकतेस गायत्रीला. तिच्या काळजीनं तिळ तिळ जीव तुटतो ग माझा. तिनं अगदी तुझ्यासारखंच धाडसी व्हावं अशी माझी अपेक्षा नाही, पण निदान आलेल्या संकटांना तरी तिनं धीरानं तोंड द्यावं एवढीच अपेक्षा आहे ग. भाऊ काका, अहो तुम्ही न थांबता बोललात. म्हणजे ते हे हा न करता बोललात. अरे हो, हे असं कसं झालं? कारण तुम्ही मनातलं बोललात, कोणाची भीती न ठेवता. रेणुका, हे बघ, हे बघ आपल्या लहानपणीचे फोटो. अनबिलिव्हेबल आहेत. वाव, हा बघ लोणावळ्याच्या भुशी डॅमचा. हे रेणुका, आपण बघ ना एकमेकांच्या अंगावर कसं पाणी उडवतोय. वाव, हा माझा सगळ्यात फेवरेट फोटो आहे रेणुका. तू पहिल्यांदा सायकल चालवायला शिकली होतीस ना तो. रेणुका, ह्या सगळ्या फोटोंमध्ये मी तुझ्यासोबत आहे. आणि तू कायम असाच माझ्या मागे ठामपणे उभा होता. काळजीपोटी दादांनी मला ना पाण्यात उतरू दिलं होतं ना सायकलवर बसू दिलं होतं, पण तू मात्र हट्ट करून माझी प्रत्येक हौस पूर्ण करायचं. ए बाळा, तुला ना माझ्या मनातलं नेमकं कळतं. मला जे बोलायचं ना तेच तू बोलतेस. अगं, आणि हे असं असताना तू तरीही मी मुक्तासाठी तुला कधीच सपोर्ट करणार नाही. अगं पण का? मुक्ता माझं प्रेम आहे. आणि माझं प्रेम, माझं सर्वस्व दादा आहे. तुझ्या हट्टामुळे त्यांना कुणाकुणाला कोणत्या लेवलला जाऊन तोंड द्यावं लागतंय ना, हे तुला नाही माहित.